ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आहे महालक्ष्मीचा गुरुवार आणि महालक्ष्मी व्रत केल्याने जितकं फळ आपल्याला मिळते तितकेच महालक्ष्मी महात्म्य हे मनापासून ऐकल्यामुळे देखील आपल्याला तितकेच फळ मिळते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महालक्ष्मी नमस्तुभ्यं सुरेश्वरी हरिप्रिये नमस्तुभ्यं दयानिधी. ओम श्री महालक्ष्मी देवये नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम नमो श्री गणनायका गौरीपुत्रा सिद्धिविनायका मंगलमूर्ती गजानना. नमन माझे गणराया ब्रह्मकुमारी सरस्वती चैतन्य शक्ती भारती विद्यादायिनी विनावती. नमस्कार तुझ शारदे. सद्गुरूला तिवर शरण मातृपितृ देवतांचे स्मरण कुलस्वामिनीचे मनी चिंतन भक्तिभाव आदरे ग्रामस्थान वास्तुदेवतांचे ध्यान पंचमहाभूते नवग्रहांचे स्तवन महालक्ष्मीला करुणी वंदन. हे महात्म रचिले महालक्ष्मीची श्रुती स्मृतीत स्तुती वेदशास्त्रे पुराणात तिची कीर्ती. इंद्रादी सुरगणही तिला हा प्रतिस्ती सर्वमान्य तिची श्रेष्ठता. परमेश्वरी मल्लहदायिनी आदिशक्ती ईश्वरदायिनी मनोरमा पद्मिनी भवानी जगतमाता ती तेजस्विनी. महालक्ष्मी व्रत लाभकारक सौभाग्यकारक धनदायक श्री पेरणने करीतो कथन श्रवण करा भक्तजन. महालक्ष्मी व्रत हे महान केल्याने होते इच्छित पूर्ण लाभते सुख ऐश्वर्य धन प्रसन्न होई भगवती. ही कथा द्वापार युगातली सौराष्ट्र देशात घडलेली पद्मपुराणात सांगितलेली. एकावी भाविकांनो राजा बद्वेश्वरा सामर्थ्यवान वेदशास्त्रे पुराणात निपुण धर्मपारायण दैत्यान ऐसी कीर्ती राजाची. त्या धर्मज्ञानी राजाची राणी महाप्रतिवती सुलक्षणी रूपवती भाग्यशालिनी सुरतचंद्रिका नावे तिचे. राजराणीला हा संतती होती 8 7 पुत्रे 1 कन्या लागोपाठ. सुपुत्री श्यामबाला असे कनिष्ठ सद्गुणी विनयशील. महालक्ष्मीच्या मनात विचार आले राजगृही जर मी जाऊनी राहिले तर नांदेल राजहस्ते सुख समृद्धी. घरोघरी जनतेत दरिद्रा घरी जर वास्तव्य केले तोच स्वार्थी ही खाईल धन सगळे. प्रजाजन गरिबाने गांजलेले तसेच राहतील. मनात तिने ठरविले जावे राजगुहारी आपुले. श्रीमंती वैभव आणावे झोपडीत रूप घेतले वृद्धेचे. एक ब्राह्मण श्रीचे काठी टेकुनी हाती राजेश्वरी प्रवेशली. द्वारापाशी वृद्धेस पाहुणी तिथली दासी आली धावणी. विचारले तिचेकडे जाऊनी तुला पाहिजे काय माऊली तू आहेस कोण नाव काय आलीस कोठून. राजदारी येण्याचे कारण मजला सांगावे. कमला असे नाव माझे स्वतःचे भुवनेश नाव माझ्या पतीचे. द्वारकेहून आले मी इथे राणीस भेटण्यास. हिचे काय काम राणीकडे. दासीला पडले मोठे कोडे कळविल्याने न उलगडे. अखेर तिने विचारले तुझी राणीशी ओळख कुठली माते सांग हकीकत सगळी. राणीला सांगून भेट घडविन नियुक्ती माझी त्यासाठी. पूर्वजन्मी मी राजाची राणी 1 वैशाची होती गृहिणी. भांडती दोघेही पती पत्नी सदोगीत रामदिनी. वैश्य होता तो दृष्ट क्रोधी दरिद्र निर्दयतेने मारझोड करी. उपाशी ठेवणी क्रूरतेने छळी नेहमीच पत्नीस. पत्नीच्या छळास कंटाळूनी पडली घरा बाहेर वैतागुनी. भटकत राहिली रानावनात ती वनवासी. वादळ वाऱ्याशी देत झुंद काठे तुडवीत रानोराणी. राहिली अनेक दिवस हिंडत दिसली मला ती वाटेत. जाऊनी मी तिच्या पाशी पुसले पुत्री तू दुःखी कशी. म्हणाली सांग तू कशी. पिडले माया ममतेने केले हाल नवऱ्याने. दुर्गरी अन्यायी माणसाने कर्मकहाणी ऐकून तिची दया उपजली अंतरी. दुर्दशा तिची झालेली पाहुणी संकट दुःख कठीण जाणूनी. घेतले जवळ अश्रू पुसुनी कन्या मानूनी तिला. उपदेश केला तिच्याशी 2 हात कर संकटाशी. धैर्याने वाघ म्हणूनी समाधान करी तिचे. व्रत देई सुख शांती लक्ष्मी व्रताची महती. सांगितली तिला रीती पूजाविधी कधी येला. जे करतील महालक्ष्मी व्रत ते राहतील सदैव सुखात. ऐश्वर्य वैभव प्राप्त होता पूर्ण होतील सर्व मनोरथ. त्रिभुवनाला करणारी ऐश्वर्य संपन्न भक्तजनांना देणारी ही संपत्ती धन. व्हावे महालक्ष्मीच्या चरणी लीन होईल भाग्य तेव्हा अनुकूल. केल्याने महालक्ष्मीचे नामस्मरण जाती सगळे विघ्न निरसून करील माता रक्षण. त्रिभुवनी तरी सर्वश्रेष्ठ भावी लक्ष्मी प्रसन्न. लाभावे मातेचे वरदान केले म्हणून मी मार्गदर्शन. त्या अभागिनीला
सांगितले व्रतासंबंधी सगळे, सोडिले घरी तिला हा समजावूनी. एकोणी उपदेश केले व्रत तिने भक्तिभावे, झाली संतुष्ट महालक्ष्मी. घातली पाखर कृपेची, मिटली कलह बांधणे. घडले मंगळ सगळे, ऐश्वर लाभले अपार. सुखेने भरले घर, सुख लाभले जीवनी. झाली आनंदित मनोमनी, पुढे पती पत्नी ती तिघेही. मातेला हा ध्याती निषेधिनी, नित्य करुणी पूजा व्रत सुखे सर्व उपभोगती. जेवढी वर्ष केले लक्ष्मी व्रत, तेवढे वर्ष राहिले वैभवात. नंतर या जन्मीही राजकुळात, पूर्वपुण्य लक्ष्मी व्रताची या. आज ती दोघे पती पत्नी, राज्य करीती या भुवनी. गेली भुलुनी राणी वैभवात, विसरली हे व्रत. रममान झाली ऐश्वर्य सुखात, विलासी राणीला व्हावी आठवण. म्हणून केले मी अगमन, सांग तिला जाऊनी. एकोणी रुद्रश्रीचे ते बोलणे, दासी हात जुळून विनवी. मला सांग व्रताचे महिमान आणि पूजाविधीही. लक्ष्मी ही वृद्ध रूपधारी, प्रसन्न होई दासीवरी. महालक्ष्मी व्रताची महदी, संक्षिप्त कथिले तीच प्रती. मानू कसे तुझे आभार, कष्ट दिल्याची क्षमा करा. थांब इथे माते क्षणभर, जाते मी राणीकडे. सांगितला निरोप दासीने, उन्मत्त अहंकारी राणीला. होता गर्व तिला राजवैभवाचा. आली ती क्रोधाने, म्हणे हा काग हे थेरडे कशास आली इकडे. कोण एकी तुझे पवाडे, चल निघून जा इथुनी. लक्ष्मी बोले त्या राणीस, राजवैभवाने माजलीस. उद्दाम उन्मत्त झालीस, आठवती पूर्वस्थिती. आज अतिशुभदिनी, केलीस एका स्त्रीची तू मानहानी. घेतलाच ओढूनी निष्कृष्ट काल, भोग तयाचे तू फळ. एकुणी ती शापवानी, संतापली अधिकच राणी. रुद्धेसे करी मारहाण, उर्मटपणे कडाडूनी. केला अपमान राणीने, निघाली महालक्ष्मी तेथुनी. आली श्यामबाला समोरोनी, दैवशाली राजकन्या ती. रुद्धेकडे तिचला राजगृही घडीला वृत्तांत. कळला श्यामबाळेला, दुःखी झाली ती. सालस बाला नम्रतेने तिने क्षमा याचिली. दया आली कृपावंत मातेला. लक्ष्मी व्रताचा वसा, सांगित तिचला. श्रेष्ठ संपदा देणाऱ्या, मनोकामना पूर्ण करणाऱ्या. सारी महती व्रताची सांगितली थोडक्यात. पवित्र मार्गशीर्ष मास योग्य असे ईश्वरी भक्तीस. माता पिता बंधू सर्वस्व तू महालक्ष्मीचाच मान. तीच करील तुझे संरक्षण, तुला कसलीच भीती नसे. हे व्रत महालक्ष्मीचे वरदान, इष्ट सौख्य करतील प्रदान. हे व्रत माझे महालक्ष्मी जय. महालक्ष्मी वरिष्ठ असो, रुद्रादी रवी चंद्र इंद्र ही थकले. तिचे वर्णन करण्यास मार्गशीर्ष माशी प्रारंभ करावा लक्ष्मी व्रतास. त्याचे फळ देईस स्वर, देवी महालक्ष्मी माता. धन ऐश्वर्याने भरावे घर, शांती सुख लाभे कुटुंबात. सुस्थिर वास्तव लक्ष्मीचे, त्यासाठी करावे हे व्रत. गुरुवार दिनी यथास्थित करावे हे महालक्ष्मी व्रत. मन ठेवावे आनंदी शांत, शरीराने शुद्ध असावे. पाणी भरावे तांब्याच्या कलशात, नाणे सुपारी दुर्वा टाकाव्यात हात. हळदी कुंकुवाची ओढावी बोटे, आठही दिशांनी. द्यावे डहाळे पंचवृक्षाचे, कलशात रचावे सर्व बाजूंनी. काढावे तांदळाचे वर्तुळ, मधोमध एक पाटावर. करून या जमीन स्वच्छ, पाटा मांडावा पाठपूजेसाठी. काढावी रांगोळी पाटाभोवती, ठेवावा कलश त्यावेळी. करावे आचमन पळीने, सोडावे तामनात पाणी. जोडून या दोन्ही हात, दृष्टी लावावी देवाकडे. म्हणून या ओम महालक्ष्मी दैव नमः. करावे पूजन पंचोपराय, फळ दूध मिष्टान्न पूर्ण. ओवाळे आरती, देठासह 2 विड्याची पाने. त्यावर ठेवावी सुपारी आणि नाणे. विड्यावरही सोडावे पाणी. पळीने नमस्कार करावा, स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी. मनोभावे प्रार्थना करावी. लक्ष्मी मातेला मनातील इच्छा सांगावी, जेणे होईल कृपा तुझवरी. भगवती लक्ष्मी माते सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे. संकल्प सदिच्छा सिद्धीस जाऊ दे. कृपा कर आई दयानी दे, माझे इष्ट कार्य करण्यास तू माझ्या घरी राहावीस. हे दानशील माते, वैभव लाभावे इच्छेप्रमाणे. तुझा हा लाभावा वरदहस्त, सुख समृद्धी होऊ दे प्राप्त. तुझी सेवा घडो सदगतीत, हे कल्याणदायिके माऊली. तुझी पूजा केली ही पद्मावती, मीही यथामती यथाशक्ती. मी बालक अज्ञान म्हणून मान्य करून घे भाग्यराती. विघ्ने क्लेश निरुहुनी, दुःख दारिद्र्य दूर करुनी. रक्ष घे हे मजला हा देव देवेशा. हे जगतमाते, विपुल हो धनसंपत्ती. कधी ना येई आपत्ती, दीर्घायु असो संतती. भाग्य तेजस्वी करी, श्रीपद्मधारिणी सौभाग्यदायिनी. राजराजेश्वरी वैभवशालिनी, शंखचक्र गदा हसे. महालक्ष्मी नमस्तुते. ऐसी करावी प्रार्थना, घाली साष्टांग नमना. सर्व इच्छा होतील पूर्ण, हे व्रत केल्याने. उपास करी दिवसभर, घ्यावा दूध फलहार. राहू नये निराहार, मनी नाम असावे श्रीचे. सायंकाळी करुणी गोपूजन, करावा नैवेद्य अर्पण. मग जेवावे आपण सर्वासहित.
सर्वांसहित प्रेमाने दुसऱ्या दिनीही कलशातील पाणी ओतामे वृक्ष माझी 5 फांद्या 5 ठिकाणी एकक ठेवावे. नंतर घरी परत येऊनी पूजा केली त्या स्थानी हळद कुंकू वाहुनी नमस्कार भावे करावा. श्यामबालाने तिला उपदेश ऐकला. राजमहाली लक्ष्मीनारायण पूजला. तो दिवस होता मार्गशीर्षला गुरुवार पहिला. उद्यापन केले शेवटच्या गुरुवारी. महालक्ष्मी झाली प्रसन्न तिच्यावरी. राजकन्येच्या मनातील इच्छा सारी झाली पूर्ण महालक्ष्मी कृपेने. कीर्तिवंत राजा सिद्धेश्वर पुत्र त्याचा मालधार. राजकन्येशी अनुरूप वर. विवाह झाला संपन्न. झाली धनसंपदा प्राप्त. लागिले नांदू राजवैभवात. ऐश्वर्य सुख आनंदात. वरद हस्ते श्री मातेचा लाभला. लक्ष्मी मातेच्या व कृपेमुळे राजा भद्रेश्वराचे राज्य गेले. राज ऐश्वर्य सारे नष्ट झाले. दरिद्री बनली राजा आणि राणी दुर्दैवाच्या फेरात सापडले. त्यांना घेरले अवदसेने. दुःखदैन्य गरिबी नशिबी आले. झाली अनन्य दशा. रात्रदिनी भोगती हाल. क्षण सोनी सोसती दुःख हाल. पडले होणी अनाथ. सुचेना काहीच ज्ञात. करुणी विचार सुरचंद्रिका. सांगे राजा भद्रसात. श्यामबालाचा पती असे धनवान. त्याच्याकडे जावे सांगावी परिस्थिती आपुली. दुर्दशा सारीही कानी घालावी. येईल दया ऐकुनी त्याला. द्रव्य सहाय्य करील तो आपल्याला. राजभद्रेश्वरा स्वाभिमानी. मान अभिमान बाजूला सारोनी. अधोगतीमुळे निघाला राजधानी. जावयाच्या राज्यात विश्रांतीसाठी नदीकाठी. बैसेला होनी दुःखी कष्टी. दासी आलेल्या पाण्यासाठी. पाहिले त्यांनी राजाशी. झाकले दारिद्र्य दशेने राजलक्षण. परिवदनी तेच विलक्षण. अवस्था तिसे हे केविलवान. म्हणून केली विचारपूस. महाराज कोण आपण. पिता मी श्यामबालेचा या राज्याच्या राणीचा. नाव माझे भद्रेश्वरा. आलो भेटाया कन्येस. त्वरित जाऊनी दासींनी कळविले. श्यामबाल्याने पाठविले सेवकांस. पित्याचा आणले राजगृही सन्मानाने. भूषविले देऊनी वस्त्र आणि भूषणे. पंचपक्वानाचे भोजन. मनोरंजनार्थ नर्तन आणि गायन. मान सन्मान आधार सत्कार. सर्व काही सर्वोत्तम. राहिला राजा काही दिवस. निघाल्यानंतर तो जाण्यास. जाताना कन्येचा हंडा दिला. द्रव्याने भरलेला. भद्रेश्वरा आनंदित झाला. त्वरेने स्वगृही आला. मलाला सूर्यचंद्रिकेला द्रव्य दिले आहे. कन्येने आपुलेला हंडा उघडून पाहिला तर द्रव्याचे कोळसे झाले. लक्ष्मीला अपमानित केले म्हणून आश्चर्य घडले. महालक्ष्मी झाली क्रोधयमान. गर्विष्ठ राणीचे म्हणून अकल्याण. श्यामबालेला लाभले आशीर्वचन. श्री महालक्ष्मीचे पूजा भक्ती करून ती नव्हती उर्मट उन्मत म्हणून. सुख समृद्धी तिच्या राजभवनी. सूर्यचंद्रिका झाली भिक्षोप जीवी. केली एकदा कन्येच्या राजमहाली. तो दिवस होता गुरुवारचा. मार्गशीर्षला शेवटचा. लक्ष्मीव्रताच्या उद्यापनाचा. लक्ष्मीव्रतच श्यामबाला. तिने केले लक्ष्मीव्रत. श्रद्धेने पूजा केली श्यामबालेने. भक्तीने मातेकडूनही करून घेतली आग्रहाने. पूजा महालक्ष्मी आईची. कन्येकडे काही दिवस राहुनी 8 गुरुवार केले पूजन. नंतर निघाली ती तेथून राजा भद्रेश्वराकडे. महालक्ष्मी व्रताने भाग्य उजळले. राजसिंहासन परत मिळाले. वैभव पुन्हा प्राप्त झाले. संतोषली राजा राणी. श्यामबाला आली एकदा माहेरी. पितास भेटण्या म्हणून. तिला तिथे विचारलेही नाही कोणी. बोललेही नाही तिच्याशी कोणी. द्रव्य न घेता जन्मदाताच हंडा भरुनी. कोळसे देसी. मातेचे रित्य हस्ते हे धाडिलेसी. म्हणून राग मानत कन्येला भेटण्यासारी सूर्यचंद्रिका आली. श्यामबाला राणी तरीही रागवली नाही मातेवरी. न थांबता ती मातृगृही निघाली परत. निघताना तिने काय केले. माहेरचे थोडे मीठ घेतले. श्यामबाला येताच राजमंदिरी. पती मालधार विचारी. काय आणलेसे माहेरून सांग राणी. श्यामबाला दाखवी हंडा भला. पाहता दिसती मीठ खडे. हे काय आणले विचारी राजा. श्यामबाले म्हणे थांब राजासा. धीर धरावा थोडासा. आज्ञा केले तिने स्वयंपाकिनीस. जेवण अळणी करण्यास. भोजनास राजाला बसविले. सारे पदार्थ अळणी लागले. मग श्यामबालेने काय केले. ताटात थोडे मीठ वाढले. तेच अळणी पदार्थ चविष्ट झाले. राजासही ते पटले. महालक्ष्मीचे स्मरणी करून भोजन केले. आनंद दोघांनी. लक्ष्मी कृपेने नांदू लागली. राजा राणी ही सुख समृद्धीत श्रद्धा भक्तीने करावे. महालक्ष्मी व्रत धनसंपदा ऐश्वर होईल प्राप्त. नांदेल सदगीतो विपुल वैभव्य घरात. प्रेमाने करावी महालक्ष्मी भक्ती. लाभेल दीर्घ आयुष्य शांती. जे करतील या ग्रंथाचे श्रवण पठन. लाभेल त्यांना महालक्ष्मी आशीर्वाचन. बनतील ते धनवान आयुष्यमान. म्हणे सुलक्षणा सुरेश. नमस्तुते महामाहे. श्रीपीठे सुरत पूजिते. शंखचक्र गदा हस्ते. महालक्ष्मी नमस्तुते. इति श्री महालक्ष्मी व्रत महात्मकथा संपूर्णम्.